महत्त्वाची बातमी, दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दिल्लीतील अनेक शाळांना सुट्टी दिल्याची माहिती सध्या मिळते। मयूर विहार मधील मदर मेरी शाळेला धमकी मिळाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। द्वारकामधील डीपीएस शाळेला सुद्धा धमकी मिळालेली आहे। पहाटे 4:30 वाजता मेल मिळाल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी दिल्लीमधून। दिल्लीमधल्या अनेक शाळांना सुट्टी दिल्याची माहिती मिळते, कारण दिल्लीतल्या अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, जवळपास 7 ते 8 शाळांना ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। पहाटे 4:30 वाजता खरं तर पहिल्या शाळेला मेल आला होता। द्वारकेमधील जी पहिली शाळा आहे डीपीएस स्कूल, तिला मेल आला होता। त्यानंतर पुढच्या काही मिनिटांच्या अंतराने, म्हणजे 5 मिनिटं 7 मिनिटाच्या अशा अंतराने या सगळ्या शाळांना जो आहे तो धमकी दिल्याचा मेल आलेला आहे। प्रमुख माहिती जी पोलिसांकडून मिळते श्वेता, त्यानुसार या सगळ्या मेलमध्ये कंटेंट जो आहे तो एकच आहे, बॉम्बनी ही शाळा जी आहे ती उडवून दिली जाईल अशा पद्धतीची धमकी जी आहे ती दिलेली आहे। खरं तर पालकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरल्याचं आपल्याला बघायला मिळते, कारण सकाळच्या शाळा ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये सुरू असतात उन्हाळ्याच्या काळामध्ये, आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी आल्यानंतर आता खरं तर विद्यार्थ्यांना खाली केलं गेलेलं आहे, विद्यार्थ्यांना शाळेमधून बाहेर केलं गेलं आहे। फायर ब्रिगेड असेल, पोलीस असेल, बॉम्ब शोधक पथक असेल, ही सगळी टीम जी आहे ती सगळ्या शाळेमध्ये तैनात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि अधिक तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो आहे। महत्वाचा मुद्दा हाच आहे श्वेता यातला, की या सगळ्या शाळांना नेमकं मेल हा कुणी पाठवला, या सगळ्याचा तपास जो आहे तो सध्या अगदी त्यामुळे आता या संदर्भातला तपास होईल आणि अधिकची माहिती समोर येईल। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी।